आतडे खराब होण्याआधी किंवा त्यामध्ये बिघाड सुरू होण्याआधी शरीर अनेक वेळा काही इशारा देत असतं. मात्र प्रत्येक पोटाचा त्रास म्हणजे आतडं खराब झालं असं नसतं. काही लक्षणे वारंवार वाढत्या प्रमाणात किंवा इतर त्रासांसोबत दिसत असतील तर त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आतडे खराब होण्याआधी काही लक्षणे दिसतात, जसं की वारंवार पोट फुगतं, जेवल्यानंतर पोट खूप फुगल्यासारखं वाटतं, ताण जाणवतो किंवा सतत गॅस होतो, पचन नीट होत नाही, आतड्यातील सूक्ष्मजीवांचं संतुलन बिघडतं, काही पदार्थ पचत नाहीत. जर हे रोजच होत असेल तर तपासणी करणं खूप गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शौचाच्या सवयी बदलणं. कधीकधी खूप बद्धकोष्ठता होणं, कधीकधी वारंवार जुलाब होतात, शौच पूर्ण झाल्यासारखं न वाटणं, शौचाचा आकार किंवा रंग बदलणं, काही दिवसांपेक्षा जास्त काळ बदल टिकून राहिला तर मात्र याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. तिसरं म्हणजे पोटात वारंवार दुखणं किंवा मुरडा येणं, विशेषतः जेवल्यानंतर किंवा शौचानंतर एका ठराविक भागामध्ये सतत वेदना होतात. चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे अचानक भूक कमी होणं. आतड्यांचे कार्य जर व्यवस्थित होत नसेल तर लवकर पोट भरल्यासारखं वाटतं आणि खाण्याची इच्छा खूप कमी होते. वजन कमी होतं. डाएट न करता वजन कमी होत असेल तर शरीर अन्नातील पोषक घटक व्यवस्थित शोषून घेत नाही, हा त्याचा अर्थ होतो. दुसरं म्हणजे सतत थकवा किंवा कमजोरी. आतडे पोषण शोषून घेतात आणि शोषण कमी जर झालं तर थकवा, अशक्तपणा, चक्कर येते, ऊर्जा कमी वाटते. वारंवार ॲसिडिटी किंवा जळजळ होते. आतड्यांच्या काही समस्या पचनसंस्थेच्या वरच्या भागावरही परिणाम करू शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे शौचात बदल दिसणं. तिसरं महत्त्वाचं म्हणजे काळसर शौच, चिकटपणा, रक्त दिसणं, खूप दुर्गंधी. असं असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्वचा आणि केसांमध्ये बदल होतात. जर आतड्यांचं आरोग्य बिघडलं तर त्वचा निस्तेज दिसते, तेव्हा त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. नखे कमकुवत होतात, अन्न खाल्ल्यावर त्रास वाढतो, काही पदार्थ खाल्ल्यावर पोट फुगतं, दुखतं, जुलाब होतात. अशा वेळी कोणते पदार्थ त्रास देतात ते नोंदवणंही खूप उपयोगी ठरतं. त्याचप्रमाणे काही गोष्टींकडेही लक्ष देणं खूप गरजेचं आहे. जसं की आतडं खराब होणार आहे तेव्हा मात्र आपण आहारामध्ये बदल करा. फायबरयुक्त आहार घ्या, प्रक्रिया केलेलं अन्न खाऊ नका, पाणी जास्त प्या, ताण घेऊ नका, झोप व्यवस्थित घ्या, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नका, धूम्रपान आणि मद्यपान टाळा. जर आतडं निरोगी ठेवण्यासाठी रोज काय करावं तर दिवसभरातून पुरेसं पाणी प्या, भाज्या, फळे, कडधान्य खा, नियमित चाला, हलका व्यायाम करा, जेवण वेळेवर करा, पुरेशी झोप घ्या, खूप तिखट, तेलकट किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ कमी खा. जर ही लक्षणे दिसत असतील तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. जसं की शौचात रक्त दिसणं, अचानक वजन कमी होणं, खूप पोट दुखणं, वारंवार जुलाब होणं, तापासोबत पोटाचा त्रास होणं, रात्री झोपेतून उठवणारा पोटदुखीचा जर त्रास होत असेल तर नक्कीच त्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. यासारखी लक्षणं दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष न करता नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि योग्य ते औषधोपचार करून निरोगी राहा.